आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राजस्थानमध्ये काँग्रेससाठी गेहलोत आणि पायलट यांच्यात दिलजमाईची खुशखबर। भारताशी मुक्त व्यापाराबाबत ब्रिटन कटिबद्ध। जिल्ह्यासाठी 19,000 कोटींच्या कर्ज योजनेची मांडणी। दिनांक 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री मुंबई बेळगावच्या दौऱ्यावर। सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा कार्यक्रम जाहीर। शंभूराजे देसाई आणि खासदार धैर्यशील माने देखील येणार। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर। सीमा भाग महाराष्ट्राला जोडण्याची छगन भुजबळ यांची मागणी। साहित्य संमेलनांना महाराष्ट्र सरकारने मदत करावी। सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट। BS Channabasappa and Sons, the Textile Mall. आपल्या बेळगावात भरले आहे इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट प्रदर्शन। गोवावेस येथे मराठा मंदिर समोरील जागेत सुरू आहे भव्य इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट हे आकर्षक प्रदर्शन। दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध। क्रोकरी, वस्त्रप्रावरणे, दागिने, कार्पेट, विविध प्रकारचे पदार्थ आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंची मोठी व्हरायटी पाहण्यासाठी अवश्य भेट द्या। मंगल ग्राउंड, अग्निशामक दलासमोर, खानापूर रोड, बेळगाव। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे। तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे। मध्य प्रदेशात यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ती यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसची चिंता वाढली आहे। मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला होता। मात्र आज राजस्थानात जे घडलं त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांची चिंता नक्कीच कमी झाली आहे। भारत जोडो यात्रा राजस्थानात प्रवेश करण्यापूर्वी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट एकत्र आले आहेत। काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना गद्दार म्हटलं होतं। अशोक गेहलोत यांनी देश महागाई आणि बेरोजगारी सोबत वाढत आहे। राहुल गांधी हे देशाला शांततेचा संदेश देत आहेत। देशात वाढलेला तणाव कमी करण्याची गरज आहे। राहुल गांधी यांचा संदेश देशानं स्वीकारल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं होतं। भाजप भारत जोडो यात्रेला घाबरत असल्याचं अशोक गेहलोत म्हणाले। यात्रेविरुद्ध भाजप लोकांना भडकावण्याचं काम करत असल्याचं गेहलोत म्हणाले। राजस्थान सर्वजण एक आहेत, आम्ही दोघे एकत्र आहोत, ही काँग्रेस पक्षाची खासियत आहे। राहुल गांधी यांनी दिलेल्या संदेशानंतर आम्ही दोघे एकत्र आल्याचं अशोक गेहलोत म्हणाले। भारताशी मुक्त व्यापाराबाबत ब्रिटन कटिबद्ध।
भारताशी मुख्य व्यापार करार करण्याबाबत ब्रिटन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केला। प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ठामपणे उभे राहण्यासाठी भारत आणि प्रशांत महासागरीय देशांशी संबंध दृढ करण्याच्या व्यापक आणि व्यावहारिकदृष्ट्या ठाम धोरणाचा तो एक भाग असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनक यांनी सोमवारी रात्री लंडनच्या महापौरांच्या मेजवानी सोहळ्यात परराष्ट्र धोरणावरील पहिल्या भाषणात आपली मते विस्ताराने मांडली। यावेळी त्यांनी आपल्या वारशाचे स्मरण करून स्वातंत्र्य आणि मुक्तता या ब्रिटिश मूल्यांचा जगभरात प्रसार आणि प्रचार करण्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचेही सांगितले। त्यांनी यावेळी चीनशी संबंधांचे सुवर्णयुग सरले असून या संदर्भात वेगळ्या पद्धतीची कार्यशैली अवलंबण्याचा संकल्प केला। जिल्ह्यासाठी 19,000 कोटींच्या कर्ज योजनेची मांडणी। नाबार्डच्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी जिल्ह्याची एकूण कर्ज क्षमता 19,045 कोटी असून त्यापैकी लागवडीसाठी 9,780.41 कोटींची कृषी कर्ज क्षमता उपलब्ध करून देण्याची संधी आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले। जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित कृषी कर्ज योजना आणि इतर मुद्द्यांसंदर्भात बुधवारी बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले। शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या लागवडीसाठी साधी कागदपत्रे मिळावीत आणि मशागतीसाठी पावले उचलावीत। बँकांनी कर्ज देताना कायदेशीर सल्ला शुल्काचा भार उचलावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिल्या। लागवडीच्या वेळी शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर देखील तपासला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांनी हे टाळण्याचे आवाहन केले। या प्रकरणी शहानिशा करून योग्य ते निर्देश दिले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले। या बैठकीला बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी सुधींद्र कुलकर्णी आणि जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ञ समितीचे सदस्य, DCCI बँक तसेच विविध बँकांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। दिनांक 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री बोम्मई बेळगावच्या दौऱ्यावर। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे येत्या दिनांक 2 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत। दिनांक 2 रोजी हुबळी येथून निघून ते बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे जाणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत दोड्डमंगडी गावातील बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण होणार आहे। तेथून पुढे ते सालहळ्ळी गावाला भेट देणार आहेत। तसेच रामदुर्ग तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा कार्यक्रम जाहीर। शंभूराजे देसाई आणि खासदार धैर्यशील माने देखील येणार। महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तसेच सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे दिनांक 3 डिसेंबर रोजी बेळगावच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत। तसेच प्रामुख्याने दुपारी 12 वाजता तुकाराम महाराज सभागृह येथे त्यांचे मार्गदर्शन होणार आहे। त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे अबकारी मंत्री शंभूराजे देसाई आणि सीमा प्रश्नाच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने हे देखील बेळगावात येणार आहेत। नियोजित कार्यक्रमानुसार ते सकाळी 9 वाजता कोल्हापूर येथून कारने बेळगावला येणार आहेत। प्रथम शहापूर येथील शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर ते हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देणार आहेत। तसेच सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। सीमा प्रश्नी सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट सीमावासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी होणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। त्यामुळे मराठी भाषिकांना न्यायालयाच्या कारभाराचा पुन्हा एकदा कटू अनुभव आला आहे। तसेच या प्रश्नावर सातत्याने तारीख पे तारीख मिळत असल्याची पुनरावृत्ती घडली आहे। यापूर्वी या याचिकेवर 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार होती, मात्र खंडपीठातील न्यायाधीश अनुपस्थित राहणार असल्याने सुनावणी पुढे ढकलली होती। मात्र सुनावणी लवकर घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे अर्ज दाखल केला होता। त्यानंतर 30 नोव्हेंबरला सीमा प्रश्नावर सुनावणी घेण्याचे ठरले होते। कर्नाटकाने दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर सुनावणी होणार असल्याने सुनावणी महत्त्वाची होती। त्यामुळे सुनावणी होऊन प्रश्नाला चालना मिळेल अशी अपेक्षा सीमावासियांकडून व्यक्त झाली होती, परंतु पुन्हा एकदा आता पुढची तारीख मिळाल्याने सीमावासियांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे। सीमा भाग महाराष्ट्राला जोडण्याची छगन भुजबळ यांची मागणी। महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या, नंतर बाकीच्या विषयांवर बोला, असे ठणकावून सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याचा भाग असल्याचे कर्नाटकामधील नेत्यांनी सांगणे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डांटे असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली। छगन भुजबळ यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बेळगाव विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते।
ते म्हणाले की भारत एकसंध देश आहे. शांततेच्या मार्गाने कुणी निर्देशने करत असेल तर त्यावर गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. बेळगावमधील नेते मंडळी कठोर आणि क्रूर भूमिका घेत आहेत, ती अजिबात योग्य नाही. बेळगावमधील मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कर्नाटकमधील नेत्यांकडून होत असल्याची टीका त्यांनी केली. साहित्य संमेलनांना महाराष्ट्र सरकारने मदत करावी. सीमा भागातील साहित्य संमेलन संयोजकांकडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 40 वर्षांपासून साहित्य संमेलने भरविण्यात येतात. यातून मराठी भाषा संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहकार्य मिळत नाही. केवळ लोकाश्रयांवरच संमेलने अवलंबून असतात. त्यांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी संमेलन संयोजकांच्या बैठकीत करण्यात आली. यासाठी 3 डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा भागातील साहित्य संमेलन संयोजक शिखर संघटनेच्या वतीने मंगळवारी जतीमठ येथे बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी साहित्य संमेलन संयोजक शिखर संघटनेचे प्रमुख गुणवंत पाटील हे होते. सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांची तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जयंत पाटील यांची नियुक्ती रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती शक्यता खरी ठरली आहे. या समितीच्या सदस्यपदी ॲडव्होकेट राम आपटे, दिनेश ओवळकर तर विशेष निमंत्रित म्हणून ॲडव्होकेट RV पाटील, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रित असून सीमा प्रश्नाविषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. तसेच बेळगावातील नियोजित IT पार्कसाठी 732 एकर जागा हस्तांतरित करण्याची मागणी केली. बेळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग शेजारी संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेली ही जमीन राज्य सरकारला सोपवावी, ज्यामधून भविष्यात त्या ठिकाणी IT पार्क निर्माण होऊ शकणार आहे. तसेच नव्या पिढीला युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. यापूर्वी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. तसेच थेट केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना देखील भेटून विनंती केली आहे. आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा संरक्षण मंत्र्यांना सदर जागेबाबत निवेदन सादर केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात येण्याच्या दृष्टीने आशा निर्माण झाली आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। धामणे परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे। सोमवारी रात्रभर 4 हत्तींच्या कळपाने पिकांचे नुकसान केले। ऊस पिकाची प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली। यामुळे धामणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तालुक्याच्या पश्चिम भागात चंदगड तालुक्याने वेढलेल्या दुर्गम भागात धामणे गाव जंगलामध्ये वसले आहे। या ठिकाणी सोमवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास 4 हत्तींचा कळप आढळून आला। नगरगाव परिसरातून हे हत्ती या ठिकाणी आले। गावच्या बाजूला असणाऱ्या ऊसाच्या फडात ते शिरले। त्या ठिकाणी त्यांनी ऊसाचे नुकसान केले। त्याचबरोबर भात पिकांच्या गंजीचेही नुकसान केले। ऐन सुगीच्या काळातच हत्तींचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। सडा किल्ला संवर्धनासाठी RM चौगुलेंची मदत। मन्नूर येथील अभियंते आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते RM चौगुले यांनी दुर्लक्षित असलेल्या सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी मदत निधी देऊन हातभार लावला आहे। येथील छत्रपती शंभूराजे परिवार बेळगाव विभागाच्या वतीने सडा किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम येत्या 24-25 डिसेंबर रोजी आयोजित केली आहे। या दरम्यान संपूर्ण किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। यासाठी चौगुले यांनी कटिंग मशीनसाठी मदत निधी देऊन सहकार्य केले। त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला। हिंडलगा कारागृहात संविधान दिवस साजरा। येथील हिंडलगा कारागृहात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला। या निमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यावेळी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक के शहाबुद्दीन यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले। भारतीय घटनेच्या नियमामुळे आपण लोकशाही नियमांचे पालन करू शकतो असे मत त्यांनी मांडले। या दिनाच्या निमित्ताने घटनेतील सर्व हक्क आणि अधिकारांचे महत्त्व जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रम साठी कारागृहाचे अधिकारी अभिषेक, राजू, बजंत्री, प्रकाश आणि शशिकांत यादगुडे यांनी परिश्रम घेतले। गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये रोजगार मेळावा संपन्न। कर्नाटक लॉ सोसायटी संचलित गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे नुकतेच जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यासाठी ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, वित्त, BPO, शिक्षण आणि तंत्रज्ञान, रिटेल आणि कन्सल्टन्सी तसेच इतर उद्योगातील 43 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। यामध्ये 470हून अधिक उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे। बेळगावी जॉब्स या कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला। जॉब फेअरचे उद्घाटन KLS पब्लिक स्कूल व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर HH वीरापूर, मुख्याध्यापक प्राध्यापक डॉक्टर DB कामकर, NAC समन्वयक वेणुगोपाल जालिहाल, BCA समन्वयक नयना रायचूर, BBA समन्वयक डॉक्टर SV जवळकर, MCOM कोऑर्डिनेटर सागर हुलबत्ते, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। मराठा मंडळ महाविद्यालयात संविधान दिन साजरा। मराठा मंडळ कला, वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग NSS विभागातर्फे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक SR नाडगौडा होते, तर प्राचार्य GY बेन्नाळकर अध्यक्षस्थानी होते। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी भारतीय संविधानाची शपथ दिली। या कार्यक्रमाला प्राध्यापक SR नाडगौडा, प्राध्यापक MR तेली, डॉक्टर HJ माळेराखी, प्राध्यापक राजू हट्टी, प्राध्यापक सोनाली पाटील, प्राध्यापक मनोहर पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते। डॉक्टर TM मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापक जगदीश येळूर यांनी आभार मानले। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोनोली आणि येळेबैल येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार दिनांक 26 रोजी सरकारी प्राथमिक मराठी शाळा सोनोली येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रमुख सिद्धार्थ चौगुले यांनी माहिती दिली। गावाचे पंच शिवाजी कडोलकर यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी गावातील समितीचे कार्यकर्ते अनिल झंगरूचे, रमेश झंगरूचे, सागर झंगरूचे, परशुराम झंगरूचे, SDMC अध्यक्ष यल्लाप्पा झंगरूचे, ज्योतिबा कित्तूरकर, राजू झंगरूचे, अशोक कडोलकर,
जयवंत जंगरूचे आदी उपस्थित होते। मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले। सरकारी प्राथमिक मराठी शाळा येळेबैल येथे गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक कनगुटकर यांनी युवा समितीचे आभार मानले। बेळगुंदीत एकाच दिवशी दोघा सख्या भावांचा मृत्यू। बेळगुंदी गावात 2 सख्या भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू झालाय। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आप्पाजी रवळू गावडा वय 72 यांचे मंगळवारी पहाटे 3:40 निधन झाले। त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर त्यांचे मोठे बंधू तुकाराम रवळू गावडा वय 74 यांचेही निधन झाले। त्या दोघांना किरकोळ आजार झाल्यामुळे सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते। मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे पहिल्यांदा लहान भावाचे हृदयविकाराने निधन झाले। त्यानंतर केवळ अवघ्या 20 मिनिटातच अन्य मोठ्या भावाचेही निधन झाले। तुकाराम यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 2 मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। तर आप्पाजी यांच्या पश्चात 2 मुलगे, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। दोघांवर बेळगुंदी येथे मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। बेळगुंदी येथील साहित्य संमेलन आयोजकांचे आवाहन। श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या 17व्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण आणि स्थानिक नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे। तेव्हा नवोदित कवींनी आपल्या किमान 20 ओळींच्या स्वरचित 2 कविता आणि नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यासह अकादमीच्या कार्यालय पत्त्यावर पोस्टाने पाठवून द्याव्यात। निवडक कवींना संमेलनात आपल्या कविता वाचण्यास संधी देण्याचा अकादमीचा मानस असून दिनांक 7 डिसेंबर पूर्वी आपल्या कविता श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी, तालुका जिल्हा बेळगाव या पत्त्यावर पाठवून देण्याचे आवाहन अकादमीमार्फत केले आहे। वृद्धेचे हातपाय बांधून घरावर दरोडा। वृद्धेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय बांधून भर दिवसा धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना खानापूर शहरात घडली। शहरापासून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन आसोगा रस्त्यावरील मिलिंद नागेश शिंदे यांच्या घरी मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला। चोरट्यांनी 12 तोळे सोन्याचे दागिने आणि 10,000ची रोकड लांबवली। या दरोड्यामुळे दरोडेखोर आणि चोरट्यांचे धाडस कोणत्या थराला जात आहे हे स्पष्ट होत असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिलिंद शिंदे कामाला गेले होते, त्यांची पत्नी गावी तर मुले शाळेला गेली होती। यावेळी घरात मिलिंद यांच्या आई सुषमा वय 76 या एकट्याच होत्या। दुपारी 1:30च्या सुमारास एकाने डोरबेल वाजवली। सुषमा यांनी दरवाजा उघडल्यानंतर बाहेरील भामट्याने तहान लागल्याचे सांगून त्यांच्याकडे पाणी देण्याची विनंती केली। पाणी आणण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या। ही संधी साधून सदर भामट्याने आणखी एकाला बोलावून घेऊन घरात प्रवेश केला। सुषमा यांना चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले। तसेच आतल्या बेडरूम मध्ये नेऊन त्यांचे हातपाय बांधले। दुसऱ्या बेडरूम मध्ये असलेले कपाट तोडून त्यामधील सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख 10,000 रुपये काढून घेतले। महेश मारुतीराव पवार यांचे निधन। रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी आणि हस्तकलाकार महेश मारुतीराव पवार वय 55 यांचे बुधवार दिनांक 30 रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8:30 वाजता होणार आहे। 18व्या राष्ट्रीय मास्टर चॅम्पियन स्पर्धेत बळवंत पत्तार, लक्ष्मण कुंभार, एन लोकप्पा, इंद्रजित हलगेकर यांची बाजी। फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि हरियाणा राज्य जलतरण संघटनेच्या वतीने हरियाणा येथील अंबाला येथे झालेल्या 18व्या राष्ट्रीय मास्टर चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत बेळगाव स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी अतुलनीय कामगिरी करताना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक संपादन केले। बळवंत पत्तार यांनी 75 ते 79 वयोगटात 400 मीटर फ्री स्टाईल सुवर्ण पदक, 4x50 मीटर फ्री स्टाईल कांस्य पदक, 100 मीटर बॅकस्ट्रोक कांस्य पदक, फ्री स्टाईल रिले 4x50 कांस्य पदक। लक्ष्मण कुंभार यांनी 75 ते 79 वयोगटात 100 मीटर बेस्ट स्ट्रोक कांस्य पदक, फ्री स्टाईल रिले कांस्य पदक। एन लोकाप्पा यांनी 75 ते 79 वयोगटात 4x50 कांस्य पदक। इंद्रजित हलगेकर यांनी 40 ते 44 वयोगटात 50 मीटर बॅकस्ट्रोक कांस्य पदक संपादन केले। SP वॉरियर्सकडे भाटी चॅम्पियन लीग चषक। GM ग्रुप पुरस्कृत राजस्थानी यूथ क्लब आयोजित युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या मारवाडी समाज मर्यादित भाटी चॅम्पियन लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद SP वॉरियर्स संघाने पटकावले। या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार संजय पुरोहित, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार रोहित पोरवाल, उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार कमलेश पुरोहित, अंतिम संघातील सामनावीर पुरस्कार संजय पुरोहित यांना देण्यात आला।
एसपी वॉरियर्स संघाने साई स्पोर्ट्स संघावर 8 गडी राखून सामना जिंकला। प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स संघाने 10 षटकात 4 गडी गमावून 75 धावा काढल्या। रोहित पोरवालने 27, विनोद भाटीने 19 धावा काढल्या। एसपी वॉरियर्स संघाने अतुल पोरवाल, अंकुश जोशी, राकेश स्वामी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। उत्तरादाखल खेळताना एसपी वॉरियर्स संघाने 9.2 षटकात गडी गमावून 78 धावा काढल्या। संजय पुरोहित याने नाबाद 56 धावा काढत अर्धशतक केले। यावेळी संजय पुरोहित याने 5 षटकार आणि 4 चौकारांची खेळी केली। कमलेश पुरोहित नाबाद 20 धावा काढल्या। सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात साई स्पोर्ट्स संघाने अगरवाल 11 संघाचा 37 धावांनी तर एसपी वॉरियर्स संघाने डीजी वॉरियर्स संघावर 8 गडी राखून विजय संपादन केला। अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात छगन भाटी, जीतू भाटी, कैलास सोळंकी, रणचोर चौधरी, कृष्णा नायडू, कार्तिक, सतीश भयाल, कुणाल जैन, लक्ष्मण पुरोहित, गौरव राज पुरोहित यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले। पंच म्हणून शेहजाद पठाण, प्रेम दळवी आणि स्कोरर म्हणून सुनील शिंदोळकर तर समालोचन आरिफ बाळेकुंद्री, अनिल कुडतरकर यांनी केले। राज्य हँडबॉल स्पर्धेत बेळगाव विभाग उपविजेता। चित्रदुर्ग येथे चित्रदुर्ग सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे झालेल्या राज्यस्तरीय माध्यमिक मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जी चिटणीस शाळेला उपविजेतेपद मिळाले। माध्यमिक मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात बेळगाव विभागाने म्हैसूर विभागाचा 19-14 असा पराभव केला। दुसऱ्या सामन्यात बेळगाव विभागाने गुलबर्गा विभागाचा 18-11 पराभव केला, तर अंतिम सामन्यात बेंगळूर विभागाने बेळगाव विभागाचा अटीतटीच्या लढतीत 18-16 अशा अवघ्या 2 गुणांनी पराभव केला। उपविजेत्या जी चिटणीस बेळगाव विभाग संघातील वेदांत सुतार, यश खन्नुकर, अद्वैत किलेकर यांनी सर्वोत्तम कामगिरी करीत उल्लेखनीय यश प्राप्त केले। या संघातील वेदांत सुतार याची अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे। या खेळाडूंना क्रीडा शिक्षक जयंत धनाजी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका, शिक्षक आणि संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अन्वेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे। 4 डिसेंबर पासून कंगराळीत क्रिकेट स्पर्धा। येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब तर्फे रविवार पासून आमदार BI पाटील चषक भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे। विजेत्या संघाला रोख रुपये 51,111 तर उपविजेत्या संघाला रुपये 25,555 रुपये चषक अशी बक्षिसे आहेत। खास मसनाई देवी यात्रेनिमित्त मराठी शाळेच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धा प्रत्येकी 6 षटकाच्या आहेत। प्रत्येक संघात 9 खेळाडू असतील। खुल्या आणि गाव मर्यादित अशा 2 गटात या स्पर्धा होतील। मालिकावीरासाठी 5,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी प्रत्येकी 2,500 रुपये तर गाव मर्यादित विजेत्या संघाला 11,000, उपविजेत्या संघाला 7,000 रुपये चषक दिले जाणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।